महाराष्ट्राची खबर बातमध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. पहिली मोठी बातमी आपण पुण्यातून बघणार आहोत, कारण पुणे शहराची तहान भागवणाऱ्या धरण साखळीत आता मुसळधार पाऊस होतोय आणि या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण भरलेलं आहे. सध्याच्या घडीला धरणामधून 45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो आता मुठा नदीमध्ये सुरू झालेला आहे. त्यामुळे एकता नगर भागात सध्या नदीचं पाणी शिरलंय. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान होतंय, तर अनेक वाहन चालकांना सुद्धा याचा मनस्ताप सहन करावा लागतोय. दरम्यान महापालिकेचं पथक सध्या घटनास्थळी दाखल झालंय आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलंय. आमचे सहकारी अभिजित पोते सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाणार आहोत. बघूया अभिजित नेमकं काय म्हणतात. अभिजित, खरं तर मुसळधार पाऊस सुरू आहे, धरणं तर भरलेली दिसत आहेत आणि तर पाणी हे शहराकडे येताना दिसतंय, अनेक घरांमध्ये गेल्याचं दिसतंय. काय सध्याची परिस्थिती आहे? अमित, पुणे शहरात पाऊस नाहीये, पण खडकवासला धरण साखळी क्षेत्रात जी चारही धरणं आहेत किंवा जे डोंगर माता आहे, गेल्या 2 दिवसांपासून या सगळ्या परिसरात मोठा पाऊस जो आहे तो झालेला आहे आणि त्यामुळे खडकवासला धरण असेल किंवा खडकवासला धरणाला ज्या धरणातून पाणी येतं ती सगळी धरणं आता 100% भरली आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग मुठा आणि मुळा नदीच्या पात्रात जो आहे तो खडकवासला धरणातून करण्यात आलेला आहे. आज दुपारी 45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा मुठा नदी पात्रात करण्यात आला होता आणि त्याचा फटका जे नदीकाठची सोसायट्या आहेत सिंहगड रस्ता परिसरातल्या, सध्या मी तिथं आहे आणि एकता नगर परिसरात जी परिस्थिती आहे ती आपण पाहतोय की अक्षरशः कमरे एवढं पाणी या सोसायट्यांमध्ये घुसलेलं आहे. गेल्या 3 वर्षांपासून या सगळ्या 9 ते 10 सोसायट्या या सगळ्या एकता नगर परिसरात आहेत. सिंहगड रस्ता परिसरातलं हे एकता नगर आहे आणि तिथं या सगळ्या सोसायट्यांमध्ये आता पाणी गेलेलं पाहायला मिळते. एनडीआरएफचं जे आहेत ते जवान किंवा अग्निशमन दल असेल, पुणे प्रशासकीय सगळे अधिकारी, पुणे महानगरपालिकेचे ते सगळे आता ऑन ग्राउंडवरती आहेत. त्या सगळ्या एकता नगरमध्ये जी लोक या पाण्यामध्ये अडकलेली आहेत त्यांना त्यांचं स्थलांतरित काही प्रमाणात केलं जाते. काही नागरिकांना बाहेर खरं तर अग्निशमन दलाच्या जवानांकडून काढण्यात आले. हे सगळे नागरिक आपण पाहतोय सगळ्या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये गुडघ्याच्या वर पाणी गेलेलं आहे. अनेक वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अजूनही बरेच दुचाकी आणि 4चाकी वाहनं या पाण्यात अडकून पडलेली आहेत. आता अग्निशमन दलाच्या जवानांकडून बोट देखील आणण्यात आलेली आहे. ज्या नागरिकांना इथून बाहेर पडायचे या घरांमधून, घराच्या सगळ्या गच्चीवरती आपण पाहतोय टेरेसवरती लोक जमलेली आहेत. पहिला जे पार्किंगचा मजला असतो त्या पार्किंगच्या मजल्यापर्यंत हे सगळं खडकवासला धरणातून जो पाण्याचा विसर्ग मुठा नदी पात्रात झालाय तो गेलेला आहे आणि आता अशा प्रकारे अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते बचाव कार्य करतायत. ज्यांना इथून निघायचंय त्यांना स्थलांतरित करण्यात येतं. इथूनच जवळ असलेल्या महापालिकेचा एक बॅडमिंटन हॉल आहे, त्या हॉलमध्ये या सगळ्या नागरिकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आता पाऊस जो आहे तो कमी झालाय, मात्र खडकवासला धरणातून जो पाण्याचा विसर्ग होता तो सुरूच आहे. गेल्या 3 वर्षांपासून आपण आम्ही पाहतोय की खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग ज्यावेळी केला जातो, खडकवासला धरण 100% भरल्यानंतर त्याचा फटका जो बसतो तो हा सगळा या नदीपात्रातील जी घरं आहेत या घरांना बसताना पाहायला मिळतो आणि आजही यावर्षी अगदी या सगळ्या पाण्याचा फटका या नागरिकांना बसतोय आणि नाहक त्रास सहन करावा लागतो. अभिजित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. जे आजूबाजूचे ओढे आहेत, नाले आहेत, त्यातनं येणारा विसर्ग ह्या मोठ्या प्रमाणात असतो आणि आम्ही एकता नगरी, निंबतनगर, विठ्ठलनगर या भागामध्ये सकाळपासून नागरिकांना आता 5 ते 6 तास होतील कंटिन्यू रेड अलर्ट देतोय की बाबा गांभीर्याचा इशारा आहे की आपापली वाहने, आपापल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा. म्हणजे आपण या भागामध्ये कोणालाही विचारू शकता की मी असेल, माझे उपायुक्त सर असतील किंवा संपूर्ण यंत्रणा, आरोग्याची यंत्रणा किंवा फायर ब्रिगेडची या ठिकाणी हजर आहे. त्यामुळे आमचं थोडं नागरिकांना म्हणणं आहे की ज्यावेळी प्रशासन तुम्हाला सांगते त्यावेळी थोडं गांभीर्याने घ्या. प्रशासन जर इव्हन आपल्या ज्या आदरणीय महापौर मॅडम आहेत त्यांनी सुद्धा इथे 2-3 तासापूर्वी येऊन सर्व नागरिकांना स्वतः पुढे येऊन आवाहन केलेलं आहे. त्यामुळे नागरिकांना अजूनही सांगतो की पॅनिक मोडमध्ये जाऊ नका.